नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे पोलीस ठाण्याच्या आवारातून 30 लाखांचा डंपर चोरीस गेल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे। साक्री येथे एका वाळूची वाहतूक करणाऱ्या डंपरवर महसूल विभागाने कारवाई केल्यानंतर हा डंपर पिंपळनेर पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये जप्तीनंतर लावलेला होता। मागील बाजूस लावलेला हा डंपर सुरक्षिततेसाठी उभा असताना चोरट्यांनी रात्रीतून चोरून नेला। सदर घटना 8 एप्रिल रोजी रात्री घडल्याचे उघडकीस आले आहे। पोलीस ठाण्याच्या आवारातूनच वाहन चोरीला गेल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आणि पोलीस ठाण्याच्या अंतर्गत सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। साक्री तालुक्यातील बस थांब्याजवळ महसूल विभागाने अवैध वाहतूक करणारा एक डंपर पकडला होता। तलाठी प्रवीण पवार व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली होती। दरम्यान रात्री 10 वाजेच्या सुमारास किंवा पहाटे 2:30 वाजेच्या दरम्यान चोरट्यांनी डंपर पळवून नेला। पोलीस ठाणे परिसरात एकूण 6 CCTV कॅमेरे आहेत, मात्र ज्या ठिकाणी डंपर उभा होता त्याच्या मागील बाजूस CCTV कॅमेरे खराब असल्याची माहिती समोर येते आहे। कॅमेरे बंद असल्याची माहिती असूनही डंपर त्याच ठिकाणी का लावला असाही सवाल आता उपस्थित होत आहे। रात्रभर शोध घेऊनही वाहन मिळत नव्हते। गुरुवारी पहाटे चोरीचा प्रकार ठाणे अंमलदार प्रकाश मालचे यांच्या लक्षात आला। त्यांनी तातडीने वरिष्ठांना या संदर्भात माहिती कळवून गस्तीवर असलेल्या पंकज वाघ, धावल सैंदाने आणि आकाश माळे यांच्या पथकाला सतर्क केले। गस्ती पथकाने शहराबाहेर जाणाऱ्या सर्व मार्गांची तपासणी केली, मात्र 30 लाखांचा डंपर शोधण्यात यश आले नाही। या प्रकरणी पोलीस कर्मचारी हेमंत पाटोळे यांच्या तक्रारीवरून 26 तासांनंतर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला। घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी ठाण्याला भेट देऊन पाहणी केली। या प्रकरणाचा तपास पोलीस अधिकारी किरण बर्गे करीत आहेत। संबंधित डंपरचा मालक आणि चालक हे जवळच असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील माहिती असून त्या दिशेने तपासाची चक्रे फिरवण्यात आली आहेत। दरम्यान चक्क पोलीस स्टेशनच्या आवारातूनच 30 लाखांची वस्तू चोरीला गेल्याने खळबळ उडाली आहे। एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी सुभाष जगताप, पिंपळनेर। धन्यवाद।